नमस्कार, मी कविता कुकिंग चर्प्स अँड मोरमध्ये आपले खूप स्वागत करीत आहे. आज मी माझ्या सासूबाईंनी शिकवलेली बोटवड्यांचा रस्सा किंवा आमटी दाखवणार आहे. अतिशय टेस्टी. उन्हाळा किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याकडे भाज्या व्यवस्थित मिळत नाही, त्यावेळेला तुम्ही ही भाजी बनवू शकता. खूपच टेस्टी लागते. एकदा नक्की बनवून पहा. तर यासाठी कांदा भाजून घ्यायचा एकदम लालसर चांगला भाजायचा. खोबरंही चांगलं लालसर भाजून घ्यायचं आहे. यामध्ये थोड्याशा 3-4 लवंग, एक दालचिनीचा तुकडा, 2 चमचे धणे, खसखस. खसखसच्या ऐवजी तुम्ही तीळ किंवा आपली चण्याची डाळ असते तीसुद्धा घेऊ शकता 1 चमचाभर. हे छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. यामध्ये आलं लसूणसुद्धा घालायचा आणि हे व्यवस्थित भाजल्यानंतर काढून घ्यायचं आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आता या आमटीसाठी थोडंसं तेल जरा जास्त घ्यायचं आणि मोहरी घालायची फोडणीला. मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरे घालायचे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे आणि पाव चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे. हिंग यासाठी की आपल्याला उन्हाळ्या किंवा पावसाळ्यामध्ये आपल्या ह्या अशा तेलकट किंवा झणझणीत भाज्यांची आपल्याला काही त्रास व्हावा नाही यासाठी हिंग घालायचं आणि आपल्या भाज्यांना टेस्टही खूप छान लागते. आता यामध्ये मी 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 10-12 कढीपत्त्याची पाने घातली आहेत. लसूण छान असा लालसर झाला की यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरलेला घालून घ्यायचा आणि असा तो छान असा नरम करून घ्यायचा व्यवस्थित. तर यामध्ये मी आमचा घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे. तुमच्याकडे कुठलाही मसाला असेल साठवणीतला तो घाला आणि यामध्ये मी काही वेगळं घातलं नाही आहे. गरम मसाला वगैरे सर्व मसाल्यामध्ये असतं आपल्या घरी बनवलेल्या, यामुळे काहीच घालण्याची आवश्यकता नाही. आणि आता जो आपण कांदा खोबरं वगैरे भाजून घेतलेला त्याचं वाटण यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढं रस्सा पाहिजे तेवढं आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. त्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं आपल्याला. तर यामध्ये वड्या सोडायच्या आहेत. यासाठी मी 2 ते 2.5 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. तुमच्याकडे जेवढा तुम्हाला रस्सा, जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही घ्या. हे मी 3 लोकांसाठी बनवत आहे. तर 2.5 चमचे बेसन घेतलं. या बेसनपुरतं चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आणि थोडासा मसाला घालायचा चवीपुरता आणि अर्धा चमचा तेल घालायचं. आता हे मसाला, तेल आणि मीठ आपल्या बेसनाला व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आणि अगदी कमी पाणी घालायचं. म्हणजे 1 चमचाभरच पाणी घालून आपलं हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही, अगदी थोडंसंच पाणी घालायचं आणि घट्ट असा गोळा ह्याचा मळून घ्यायचा आहे. खूप पाणी घातलं की लगेच हे चिकट होतं. अगदी कमी पाण्यामध्येच छान असं हे मळून तयार होतं. आता हे असं बघा, छान असा मळून याचा गोळा तयार झाला आहे. आता याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेणार. छोटे आपण जसे सांडगे कशी तोडतो त्याप्रमाणे याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे आपण एक एक तुकडा घेऊन हातावर असा फिरवून घ्यायचा. म्हणजे याला आपला बोटाचा आकार येतो, म्हणून या भाजीला बोटवड्यांचा रस्सा हे नाव आहे. आता अशा प्रकारे सर्व वड्या आपण करून घ्यायच्या. तुम्ही एका वेळेला 2-2 सुद्धा हातावर पकडून पटापट अशा ह्या वड्या करून घेऊ शकता. मी तुम्हाला बनवून दाखवते. अशा एका वेळेला 2-2 असं हातावर घ्यायचे, हे बघा, आणि 2 एका वेळेला वड्या बनून तयार होतात. तुम्ही ही भाजी नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे. खूप चविष्ट लागते. भातावर तर थोडंसं लिंबू पिळून ही भाजी घेतली तर एकदम आपण कटाची आमटीपेक्षाही छान अशी चविष्ट बनते ही भाजी. आता आपल्या आमटीला इथे छान अशी उकळी आली आहे.
आपण जोपर्यंत वड्या बनवतो तोपर्यंत गॅस आपण बारीकच ठेवायचा, म्हणजे तोपर्यंत आपल्या आमटीला उकळी येते छान अशी. तर यामध्ये मी या सर्व वड्या सोडून घेते आणि आता वड्या सोडल्यानंतर 6-7 मिनिटे बारीक गॅसवर हे शिजून द्यायचं आहे. 6 ते 7 मिनिटांमध्ये छान अशा ह्या वड्या आपल्या शिजून तयार होतात आणि ही भाजी बनवताना घरात इतका छान असा घमघमाट सुटतो. हे पहा, आता 7 ते 8 मिनिटांमध्ये माझी भाजी अशी छान झाली आहे. ग्रेव्ही व्यवस्थित झाली आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतं तशी तुम्ही बनवून घ्या. अतिशय चविष्ट अशी तयार होते. बोटवड्यांचा रस्सा तुम्ही एकदा नक्की बनवा आणि ही रेसिपी तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, तेही असं बनवतील. रेसिपी कशी वाटली, आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.